नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। दापोलीत क्रीडा स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन। दापोली खेळाला अभ्यासापेक्षा कमी लेखू नये असे मार्गदर्शन गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी केले। त्यांनी सांगितलं की खेळामुळे मन आणि शरीर स्वस्थ राहते, परिणामी खेळाडू वृत्तीमुळे सुजाण आणि सजग नागरिक तयार होतात। दापोली पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित 2 दिवसांच्या क्रीडा महोत्सवाचे KKV दापोलीच्या प्रांगणात उद्घाटन करण्यात आले। प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव संतोष सावर्डेकर आणि गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांच्या हस्ते कार्यक्रम सुरू झाला। कुलसचिव सावर्डेकर यांनी सांगितलं की जिल्हा परिषद शाळा म्हणजे शिक्षणाचा पाया आणि यशस्वी जीवनाचा कणा आहे। महोत्सवात वैयक्तिक खेळ जसे की धावणे, उंच उडी, लांब उडी, थाळी गोळा फेक तसेच सांघिक खेळ कबड्डी, खो खो, लंगडी खेळवले जात आहेत। यातून जिल्हास्तरीय खेळाडूंची निवड केली जाणार आहे। उद्घाटनपूर्वी गिम्हवणे शाळेच्या स्काउट गाईड समूहाने उत्कृष्ट संचलन सादर केले। जलगाव शाळेने लेझिमचे विविध प्रकार तर करदे शाळेतील विद्यार्थिनींसाठी लाठीकाठीसह शिवगर्जना सादर केली। शौकत एनकर यांनी ही लाठीकाठीचे प्रात्यक्षिक दाखविले, तर नंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेला प्रारंभ झाला। सूत्रसंचालन स्वागत समितीचे संजय मेहता, शशिकांत बैकर आणि बनसोडे यांनी केले। यावेळी विस्तार अधिकारी बळीराम राठोड, मेघा पवार, सुधाकर गायकवाड, सर्व केंद्र प्रमुख आणि तालुक्यातील शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धर्मेंद्र प्रधान, दापोली। बाकी बाजूला हे